हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बघणार आहोत की आंब्याचे लोणचे कसे बनवायचे. आंब्याचे लोणचं हे महिनाभर टिकू शकते. तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत पण खाऊ शकता. तर चला मस्त आपण आंब्याचं लोणचं बनवूया आजच. इथे मी घेतलेले 1 किलो कच्चे आंबे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. झाल्यानंतर कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचं. जरा पण पाणी ठेवायचं नाही. पाणी ठेवल्यानंतर जे आपण लोणचं बनवणार आहे ते खराब होऊ शकतो. तर आंब्याच्या फोडी करून घ्यायचे आणि त्यामध्ये मीठ, हळद टाकून मिक्स करून घ्यायचं. इथे आपण आता मसाल्याची तयारी करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लवंग, दालचिनी, मेथ्या, जिरं आणि धनिया हे बारीक करून घेतलेलं आहे. आंब्याच्या फोडी करून घेतल्या होत्या आपण. त्यामध्ये मीठ आणि हळद घातल्यामुळे पाणी सुटतं. ते पाणी काढून घ्यायचं. पाणी काढून झाल्यानंतर त्यामध्ये मसाले हे सगळे ॲड करून घ्यायचे. मिक्सरला बारीक केलेला मसाला आणि तिखट, मीठ हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं. नंतर मोहरीचं तेल गरम करून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मोहरीचं तेल ओतताना रेकॉर्डिंग मिस आउट झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते मिक्स करून घ्या. अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर एका भरणीत मस्तपैकी ते व्यवस्थित स्टोअर करून घ्यायचं. ह्या लोणच्याला महिनाभर तुम्ही काहीही होत नाही. व्यवस्थित स्टोअर करून ठेवा आणि तुम्ही पण ट्राय करून पहा. बाय.